आत्ताच्या लेटेस्ट मेनोपॉज रिसर्चमध्ये असं म्हटलं जातं की वजायना म्हणजे स्त्रियांचं योनिमार्ग मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन डेफिशियन्सीमुळे प्रोग्रेसिव्हली श्रिंक होतं. म्हणजे जसा जसा वेळ जातो तसं तसं ते बारीक 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 टाईट होत जातं, शॉर्ट होत जातं. हा किती सिग्निफिकंट प्रॉब्लेम आहे आणि ह्याला ट्रीटमेंट वेळेवरती घेणं किती महत्त्वाचं आहे. ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. येस मॅडम, मी योनी अरुंद होणं, आकुंचित पावणं, ज्याला इंग्लिशमध्ये व्हजायनल श्रिंकिंग म्हणतात, तर ही व्याधी नेमकी काय आहे, ती कशामुळे होते आणि तिचे कामजीवनावर कोणकोणते परिणाम होतात, याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न तोच येतो की व्हजायनल श्रिंकिंग म्हणजेच योनी मार्ग अरुंद होणं म्हणजे नेमकं काय आणि ते कशामुळे होतं? ॲक्च्युली आम्ही गायनेकॉलॉजीमध्ये ह्याला वल्व्हो वजायनल ॲट्रोफी असा हा कॉम्प्लिकेटेड सायंटिफिक नाव आहे. आणि वजायनल शॉर्टनिंग किंवा श्रिंकिंग हा ह्या सगळ्या कॉम्प्लेक्समधला एक भाग आहे. कारण काय, जे हॉर्मोनल चेंजेस होतात किंवा सर्जरी असते किंवा कुठल्या इंजुरीमुळे स्कारिंग असतं, ज्याच्यामुळे वजायनावरती जो परिणाम होतो तो फक्त वजायनावरती न होता स्त्रियांच्या जेनिटल्सच्या इतर भागावरती पण त्याचा परिणाम होत असतो. खूप वेगवेगळी कारणं आहेत. जसे मी म्हणाले तसं मेन प्रायमरी कारण आज जे आपण बोलतोय तो मेनोपॉज रिलेटेड श्रिंकेजच्या बद्दल बोलतोय. कारण काय, ह्या प्रॉब्लेमचा अवेअरनेस कमी आहे. माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना माहिती नसतं की मेनोपॉज झाल्यानंतर जी इस्ट्रोजन डेफिशियन्सी असते त्याचा एक मुख्य परिणाम जेनिटल्सवरती असतो. म्हणजे लघवीची नळी, लघवीची पिशवी, वजायना, रेक्टम, एनस आणि बाहेरचे जे स्ट्रक्चर्स असतात वल्वाचे, ह्या सगळ्या गोष्टींवरती इन्क्लुडिंग क्लिटरस, या सगळ्यांवरती इस्ट्रोजन डेफिशियन्सीचा जो परिणाम असतो तो थिनिंग, शॉर्टनिंग, श्रिंकिंग, म्हणजे आता ह्याचे मराठी जे टर्म्स आहेत ते खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, त्यामुळे ते इंग्लिश शब्द वापरावे लागत आहेत. पण बेसिकली तिकडचे जे टिश्यूज असतात किंवा स्नायू असतात त्याच्यामध्ये पण इस्ट्रोजन रिसेप्टर्स असतात आणि इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे तिथली जी एरिया असते ती एकदम पातळ किंवा खूप सेन्सिटिव्ह होते. त्याला इंजुरीज इझिली होतात. तिथे सेक्स केल्यानंतर इंजुरीज किंवा फाटणं किंवा रक्त येणं हे खूप कॉमन होतं. परस्पर तिथे खूप खाज येणं, खूप कोरडेपणा वाटणं, लघवीला सारखी सारखी आगाग होणं, जळजळ होणं, लघवीला सारखं सारखं जावंसं वाटणं किंवा प्रोलॅप्स म्हणजे अंग बाहेर येणं, असे गोष्टी. किंवा ज्या लोकांना पूर्वी पाईल्स किंवा फिशर्स झालेलं असतं त्याचं पुन्हा त्रास सुरू होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. ज्या लोकांना अर्ली किंवा प्रीमेच्युअर मेनोपॉज होतो कुठल्याही कारणामुळे, फॉर एक्झाम्पल काही पेशंट्स असतात ज्यांना कॅन्सर झालेला असतो त्यामुळे रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी दिलं जाते किंवा ओव्हरीज काढल्या जातात. फॉर एक्झाम्पल काही ब्रेस्ट कॅन्सरचे कंडिशन्स असतात ज्याच्यामुळे मध्ये आपण ओव्हरीज काढतो कारण काय ते ब्रेस्ट कॅन्सर हॉर्मोन सेन्सिटिव्ह असतं. तर अशा लोकांमध्ये इस्ट्रोजन डेफिशियन्सी झाल्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स होत असतात. जेव्हा लोकली बावल कॅन्सरसाठी, वजायनल कॅन्सरसाठी, इतर कॅन्सरसाठी, वल्वल कॅन्सरसाठी जेव्हा आपण किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी देतो लोकल एरियामध्ये, तेव्हाही वजायनावरती असा परिणाम होऊन श्रिंक होऊन ती जागा बंद होऊ शकते. तर वजायनल श्रिंकेज किंवा शॉर्टेज किंवा ॲट्रोफी व्हायची बरीच कारणं असतात. मेजॉरिटीचा जो कारण आपण डिस्कस करतोय तो मेनोपॉज रिलेटेड आहे. कारण काय, तो ट्रीटेबल आहे. त्याच्यावरती उपचार होऊ शकतो आणि त्याचं अवेअरनेस होणं पेशंट्समध्ये खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा माझ्याकडे पेशंट्स युजली पुरुष त्यांच्या बायकांना घेऊन येतात की मेनोपॉज झाल्यापासून हिला इच्छाच नाही आहे सेक्सची आणि तिला काही करावंसंच वाटत नाही आणि इंटरकोर्स करायला गेलं तर खूप दुखतं, आगाग होते. तर स्त्रियांना माहितीच नसतं की ह्याच्यावरती ट्रीटमेंट आहे. राईट. आणि जेव्हा माहिती असतं ट्रीटमेंट आहे, ते ट्रीटमेंट घेताना
खूप लाईटली घेतात किंवा घेतच नाहीत, किंवा इंटरकोर्स इतका पोस्टपोन किंवा डिले करतात की बाय द टाइम ते पोचलेले असतात डॉक्टरांकडे तर वजायना ऑलरेडी खूप शॉर्ट झालेला असतो. मग त्यावेळेला एक्झॅमिनेशन करणं किंवा त्या स्ट्रक्चरला किंवा वजायनाला रिस्टोर करणं कठीण जातं. ओके. सो मॅडम, व्हजायनल श्रिंकिंगची नेमकी लक्षणं, सिम्पटम्स अशी काय सांगता येतील? म्हणजे अशा गोष्टी जर जाणवत असतील तर इमिजिएट जायला पाहिजे डॉक्टरांकडे. इमिजिएट असं काहीच होत नाही, कारण की हे प्रोग्रेसिव्ह असतात. जर आपण सर्जरी किंवा कॅन्सर आणि हे कारणं जर बाजूला ठेवली आणि आपण फक्त वल्बोव्हाजायनल ॲट्रोफी, इस्ट्रोजन डेफिशियन्सीमुळे किंवा मेनोपॉज रिलेटेड म्हणलं तर हा एक ग्रॅज्युअल प्रोसेस असतो. सडनली काहीच होत नसतं. साधारणपणे स्त्रियांना मिड 40s, लेट 40sमध्ये लक्षात यायला लागतं की आपल्याला लघवीला जास्त फ्रिक्वेंटली जावं लागतंय, सेक्स करताना खूप आग होते किंवा जळजळ होते किंवा नंतर थोडंसं ब्लिडिंग वाटतंय झाल्यासारखं, परत परत करावंसं वाटत नाही, तिथे सेन्सिटिव्हिटी वाढली आहे. तर हे कधी कधी व्हायला लागल्यानंतर काय होतं की ते पोस्टपोन करतं किंवा आत्ता नको नको नको. मग काय होतं की ते दुखतं म्हणून सेक्स करावं असं वाटत नाही, म्हणून थोडं आता मला इच्छाच नाही आहे, म्हणून ते रिफ्लेक्ट होतं लॉस ऑफ डिझायरमध्ये. ॲक्च्युली त्याचं ऑरिजिन पेन आणि डिस्कम्फर्टमध्ये असतं की त्याच्यामधनं प्लेजर मिळत नाही. आता मी मॅस्टरबेट केलं तरी सुद्धा काही प्लेजर नाही आहे, कारण की क्लिटरल सेन्सिटिव्हिटी कमी झालेली असते इस्ट्रोजन डेफिशियन्सीमुळे. किंवा जी वल्वल स्किन असते ती खूप ड्राय आणि सेन्सिटिव्ह झालेली असते, ती खूप खाज येते किंवा रिकरंट इन्फेक्शन्स होत असतात, युरिनरी इन्फेक्शन्स किंवा वजायनल इन्फेक्शन्स. सेक्स केलं की युरिन इन्फेक्शन झालं, सेक्स केलं की युरिन इन्फेक्शन झालं, मग जाऊ दे, मग आपण इंटरकोर्सच नको करायला, म्हणजे ते इन्फेक्शन पण होणार नाही. सो हे सगळे मार्कर्स आहेत किंवा अर्ली सिम्पटम्स आहेत जे आपल्याला वॉर्न करतात की कदाचित त्या एरियामध्ये इस्ट्रोजन कमी पडल्यामुळे जे काही सिम्पटम्स आहेत ते ह्या मेनोपॉजच्या फिनॉमिननशी रिलेटेड आहेत. तर बहुतेक वेळेला काय होतं की स्त्रिया त्यांच्या जीपीकडे जातात किंवा लोकल डॉक्टरकडे जातात आणि ते हे युरिनचं इन्फेक्शन म्हणून त्यांना अँटीबायोटिक्स देऊन घरी पाठवलं जातं. ॲक्च्युली ती युरिन इन्फेक्शनच नसतं, ती आगाग जळजळ जी असते ती वल्बोव्हाजायनल ॲट्रोफी किंवा जेनेटो युरिनरी सिंड्रोम ऑफ मेनोपॉज ह्या नावाखाली ती ओळखली जाते, की कमी इस्ट्रोजन असल्यामुळे तिथे सेन्सिटिव्हिटी वाढली आहे, ड्रायनेस वाढले, त्यामुळे तिथे पेन आणि डिस्कम्फर्ट आहे. आता ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं गेलं नाही आणि वजायनाची जी हेल्थ आहे ती मेंटेन केली गेली नाही विथ इंटरकोर्स किंवा विथ अ टॉय, तर ती वजायनाची जी फ्लेक्सिबिलिटी असते, नॉर्मल वजायना कसा असतो की तो आडव्यापणे पण स्ट्रेच होतो आणि लॉन्जिट्युडनली पण स्ट्रेच होत असतो, कारण काय त्याचं फंक्शन काय असतं की बेबीला डिलिव्हर करणं आणि बेबी डिलिव्हर झाल्यानंतर परत ओरिजिनल स्ट्रक्चरला ते रिस्टोर होतं. तर इस्ट्रोजन आणि अशा डेफिशियन्सीमुळे काय होतं की ती एरिया अशी फ्लॅट आणि टाईट व्हायला लागते. मग त्याच्यामध्ये जी जी फ्लेक्सिबिलिटी असते किंवा यंगपणे ज्याच्यामध्ये लवचिकता असते आपण जे म्हणतो, त्याचा लॉस होतो, इलॅस्टिसिटीचा लॉस होतो, त्याच्या थिकनेसचा लॉस होतो. त्यामुळे ती वजायना थिन आणि पाईप लाईक व्हायला लागते आणि जितकी ती थिन आणि पाईप लाईक व्हायला लागते तितकी ती ससेप्टेबल होते इंजरीजला. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही कपल्स येतात, नाही आमचं आता सेक्स फार इनफ्रिक्वेंटली होतं, महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा करतो आणि जेव्हा करतो तेव्हा खूप दुखतं, तर आम्ही आता हळूहळू ते करायचंच बंद केलं. आणि ॲक्च्युली तेच कारणीभूत होतं की जर तुम्ही रेग्युलरली सेक्स केलं असतं तर त्या वजायनाची फ्लेक्सिबिलिटी, त्याची लेंथ, त्याची जी इलॅस्टिसिटी आहे ती मेंटेन तरी झाली असती. कारण काय इंटरकोर्समुळे जे फ्रिक्शन होतं किंवा जे पेल्विक फ्लो कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं ते वजायनाच्या ब्लड फ्लोला मेंटेन ठेवतं. जर मध्ये खूप वेळ गेला तर ते जे ब्लड फ्लो असतं ते इंटरप्ट होतं किंवा हॅम्पर होतं आणि त्यामुळे मग त्या वजायनाची इलॅस्टिसिटी आणि स्ट्रेंथ कमी व्हायला लागते. तर हे जे सिम्पटम्स आहेत ते प्रिडॉमिनंटली जसं खूप वेळ गेला, सपोज 20 इयर्स गेले, अशा पण स्त्रिया आहेत माझ्याकडे येतात की आता नवीन रिलेशनशिपमध्ये आहेत. तर प्रिव्हियसली एक बाई आली होती, तिचं अर्ली 40sमध्ये डिवॉर्स झाला. मग मुलगा लहान होता म्हणून त्याच्या एज्युकेशनमध्ये, मग स्वतःचं करिअर परत घडवण्यामध्ये, असं करता करता ती जवळजवळ 10 वर्ष सिंगल होती. तर मुलगा कॉलेजला गेल्यानंतर मग कुठल्या तरी अशाच मीटिंगमध्ये तिला एक गृहस्थ भेटला आणि मग त्याचा पण डिवोर्स झाला होता. असं त्यांचं रिलेशनशिप फुललं. मग हळूहळू त्यांनी जेव्हा इंटरकोर्स करायचा प्रयत्न केला तेव्हा शी वॉज अबाउट 55. तोपर्यंत तिला ते सेक्सचा पहिला एपिसोड इतका पेनफुल गेला, इतका डिफिकल्ट गेला आणि इतका तो ट्रॉमॅटिक होता की त्यांनी परत प्रयत्नच केला नाही. मग ते रिलेशनशिप जेव्हा परत कंटिन्यू झालं तर तिला इन्फेक्शन्स व्हायला लागले.
मग त्याचं म्हणणं नाही, तुझे इन्फेक्शन मला इनटॉलरेबल झालेत, नको आपण स्प्लिट अप करूया. हो. तर ह्या कारणामुळे मग ते रिलेशनशिप बिघडलं. मग बाय द टाइम ती माझ्याकडे आली त्यावेळेला तिचा वजायना इतका श्रिंक झाला होता की मला तिला एक्झामिन पण करता येत नव्हतं. इतकं टाईट झालं होतं. आणि पूर्वी पण मी हे एक्झाम्पल्स पण दिलेत 2 क्लायंट्सचे की ते त्यांच्या लेट 50s मध्ये होतं जेव्हा पहिल्यांदी कॅन्सर ऑफ द सर्व्हिक्स डिटेक्ट झालं होतं त्यांचं. त्याच्यापूर्वी कधी त्यांनी काय एक्झामिनेशन केलं नव्हतं, कुठल्याच गायनेकॉलॉजिस्टकडे गेले नव्हते. जवळजवळ 15-20 वर्ष काहीच सेक्शुअल ॲक्टिव्हिटी नव्हती. त्यांना तपासता पण नव्हतं आलं. ॲडव्हान्स्ड स्टेज होती त्यांची कॅन्सर ऑफ द सर्व्हिक्सची. तर मला बेसिक गायनेकॉलॉजिकल एक्झामिनेशन पण करता आली नाही कारण त्यांचं वजायना इतका शॉर्ट आणि टाईट झाला होता. तर त्या ज्या रिलेशनशिप्समध्ये पार्टनर आहे आणि सेक्शुअल ॲक्टिव्हिटी आहे ती जितका वेळ ती सेक्शुअल ॲक्टिव्हिटी कंटिन्यू करता येईल त्याच्यासाठी जी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. लोकल मॉइश्चरायझर्स आहेत, वजायनल लुब्रिकंट्स आहेत, वजायनल इस्ट्रोजन आहे, ह्याची मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की वजायनल फंक्शन आणि वजायनल स्ट्रक्चर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आजच्या ॲडव्हान्सेसमुळे बहुतेक स्त्रिया आता 70च्या पुढे 80 वर्षापर्यंत जगणार आहेत. आजची लाईफ एक्सपेक्टन्सी स्त्रियांसाठी आपल्या देशामध्ये अशी आहे की ऑलमोस्ट 79 to 80 इयर्स आपण जगणार आहोत. म्हणजे मेनोपॉज जर आपण ॲव्हरेज एज 50 धरलं तर त्याच्याही पुढे 30 वर्ष आपल्याला जगायचं आहे. तर वजायनल हेल्थ मेंटेन होणं आणि जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, इस्ट्रोजन डेफिशियन्सी म्हणजे प्रोलॅप्स आहे, लघवीचे प्रॉब्लेम्स आहेत, पुढे जाऊन इनकॉन्टिनन्स आहे, लिकिंग आहे, ह्या गोष्टी न होण्यासाठी जे करावं लागतं इन्क्लुडिंग पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस आहे, वजायनल इस्ट्रोजन आहे, मॉइश्चरायझर आहे, इंटरकोर्स आहे, किंवा ज्या लोकांमध्ये ज्यांच्याकडे पार्टनर्स नाही आहेत त्यांनी सेक्स टॉय यूज करणं, व्हायब्रेटर कसं यूज करायचं म्हणजे पेल्विक फ्लोर टोन आणि हेल्थ मेंटेन होईल, ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा अवेअरनेस ठेवणं महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीला असं झिडकून नाही टाकायचं, रिजेक्ट नाही करायचं. आणि मी एवढ्या करता सांगते कारण की बरेचसे माझे पॉडकास्ट आपले जे आहेत ते पुरुष ऐकतात आणि ते जेव्हा त्यांच्या स्त्रियांना किंवा त्या हे देतात ऐकायला तेव्हा त्यांच्या मनामध्ये इतका संकोच असतो की ते पॉडकास्ट सुद्धा ऐकायला तयार नसतात की हे बाई काहीतरी सांगतायत आणि आपल्याला ते करावं लागेल. पण आपण थोडे स्वार्थी झालो स्त्रिया, जर स्वार्थी झालो आणि म्हणालो की हो हे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, हे माझ्या लैंगिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे, पुढे जाऊन मला म्हातारपणी डायपर घालायला लागणार, मला इनकॉन्टिनन्स होणार, माझी लघवी गळणार, ही परिस्थिती मला नको आहे. मला माझी पेल्विक फ्लोअर हेल्थ चांगली पाहिजे, मला माझी वजायनल हेल्थ अशी चांगली पाहिजे की जर मला कुठल्या डॉक्टरला तपासावं लागलं तर ते शक्य असावं लवकर आणि माझी ट्रीटमेंट व्यवस्थित व्हावी. ह्या भावनेनी जेव्हा स्त्रिया त्यांच्या शरीराकडे बघायला शिकतील तेव्हा ह्या प्रॉब्लेमची जी ट्रीटमेंट आहे ते त्यांच्या डॉक्टरांकडे ती मागणी करू शकतात. बरेच वेळा असं होतं की स्त्रियांना प्रॉब्लेम्स असतात पण ते जेव्हा त्यांच्या डॉक्टरांकडे जातात त्यांच्या डॉक्टरांना पण अवेअरनेस नसतो की वजायनावरती इस्ट्रोजन डेफिशियन्सीचा जो परिणाम असतो तो इतका सिव्हिअर असू शकतो किंवा इतका त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफला, त्यांच्या सॅटिस्फॅक्शनमध्ये इंटरफिअर करू शकतो. हे लॅक ऑफ अवेअरनेस सगळ्यांमध्येच आहे. राईट. तुम्ही मॅडम आत्ता बोलताना व्हायब्रेटरचा उल्लेख केला, म्हणजे सेक्स टॉयचा वापर विशेषतः व्हायब्रेटर, डायलेटर, तर ह्याचा या व्याधीच्या उपचारांमध्ये फायदा होऊ शकतो? खूपच असतो आणि हा फक्त व्याधी ट्रीट करण्यासाठी नाही तर कपल सेक्शुअल एन्जॉयमेंटमध्ये पण आपण रिसर्चमध्ये बघितलेलं आहे की जे कपल्स सेक्स टॉईजचा उपयोग करतात किंवा जिथे ज्या रिलेशनशिप्समध्ये दोन्ही पार्टनर्स सेक्स टॉईजला एक एड म्हणून यूज करतात त्यांचं सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन इतरांपेक्षा जास्त असतं. तर सेक्स टॉईज आणि डायलिटर्समध्ये फरक असा आहे की सेक्स टॉईजमध्ये व्हायब्रेशन असतं, वेगवेगळे स्पीड्स असतात आणि युजली तो सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनसाठी उपयोग केला जाणारा टूल असतो. डायलिटर्स स्पेसिफिकली आपण खूप पेनफुल सेक्स आहे, वॅजिनिसमस आहे, पेल्विक फ्लोअर मसल स्पॅझम आहे किंवा वजायनल सर्जरी झाली आहे तर त्या जागेला ओपन ठेवण्यासाठी जे इक्विपमेंट आपण यूज करतो त्याला आपण डायलेटर म्हणतो. तो अगदी एका छोट्या बोटाच्या साईजपासनं लार्ज पेनिसच्या साईजपर्यंतचा रेंज असतो त्याच्यामध्ये. युजली व्हायब्रेटरचा साईज चेंज होत नसतो, तो आपण वेगवेगळ्या साईजेसमध्ये जसा विकत घेतो तसा राहतो.
तर हा डिफरन्स आहे ह्या 2 टूल्समध्ये. युजली डायलेटर्स त्यांना प्रिस्क्राईब केले जातात ज्यांना वजायनल ट्रेनिंगची गरज आहे, पेल्विक फ्लोर मसलची ट्रेनिंगची गरज आहे, किंवा ज्यांची सर्जरी झाली आहे त्यामुळे ती वजायनाची जी जागा आहे तिथे डायलेटर यूज करून त्या वजायनाला यूज टू करायचं असतं, मोठ्या हळूहळू मोठ्या साईजचं. युजली डायलेटर्स जेव्हा अशा रिझनसाठी आपण यूज करतो, एस्पेशली ज्यांच्यामध्ये इस्ट्रोजन डेफिशियन्सी आहे, ज्या ओल्डर बायकांमध्ये वजायनल सर्जरी केली जाते, ते इस्ट्रोजनच्या बरोबर त्या डायलेटरचा उपयोग करणं जास्त उपयुक्त असतं. जे वजायनाज ऑलरेडी इस्ट्रोजनाइज्ड आहेत, फॉर एक्झाम्पल यंग बायकांमध्ये जेव्हा वजायनल सर्जरी करावी लागते किंवा केली जाते, त्यांच्यामध्ये जेव्हा आम्ही डायलेटर्स यूज करतो त्याच्यामध्ये जास्त करून आम्ही मॉइश्चरायझर्स यूज करतो. वजायनल इस्ट्रोजन तेव्हा करावी लागत नाही, कारण की त्यांच्या बॉडीमध्ये ऑलरेडी इनफ इस्ट्रोजन असतं. अनलेस कुठल्या कारणामुळे इस्ट्रोजन कमी झाले, फॉर एक्झाम्पल जसे ओव्हरीज काढलेत किंवा रेडिओथेरपी किंवा किमोथेरपीमुळे तिथे डॅमेज झालाय, तर मग त्यांना डिपेंडिंग केस बाय केस बेसिसवरती तिथे वजायनल इस्ट्रोजन प्लस डायलेटर्सचा यूज केला जातो किंवा वजायनल मॉइश्चरायझर आणि डायलेटर्सचा यूज केला जातो. व्हायब्रेटरचा उपयोग काय असतो की त्या व्हायब्रेशनमुळे, आणि कुठल्या प्रकारचं व्हायब्रेटर आपण यूज करतो डिपेंडिंग की वजायनाचा साईज आता कसा आहे, त्या व्हायब्रेटरमुळे पेल्विक फ्लोरचे जे मसल्स असतात त्याला पण कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट केले जातात, आणि त्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमुळे तिथे ब्लड फ्लो वाढतो, रक्तस्राव वाढतो, आणि त्यामुळे वजायनाची जी थिकनेस असते किंवा इलॅस्टिसिटी असते किंवा फ्लेक्सिबिलिटी असते ती मेंटेन व्हायला मदत होते. बरेच वेळा जेव्हा मेनोपॉज झालेले किंवा पोस्ट मेनोपॉझल बायकांमध्ये जेव्हा व्हायब्रेटरचा यूज होतो तेव्हा इनिशियली 2 कारणांसाठी त्याचा यूज होतो, विदाऊट पार्टनर. फर्स्ट असतो की क्लिटरेस आणि वल्वाच्या स्टिम्युलेशनसाठी, कारण की तिथली सेन्सिटिव्हिटी हळूहळू कमी झालेली असते इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे, तर व्हायब्रेटर वापरल्याने तिकडची सेन्सिटिव्हिटी थोडी रिकव्हर व्हायला मदत होते आणि स्टिम्युलेशनमुळे अराउझल इम्प्रूव्ह होतं. दुसरं आहे की कारण काय पोस्ट मेनोपॉझल टाईमला ऑर्गॅझमिक व्हायला जास्त वेळ लागू शकतो, ह्याच कारणामुळे की सेन्सिटिव्हिटी कमी झाली असते, तेव्हा व्हायब्रेटरचा उपयोग केल्याने ऑर्गॅझमिक व्हायला उपयोग होतो. आणि ऑर्गॅझमिक झाल्यामुळे जे मेनोपॉज हॉर्मोन्स किंवा ऑक्सिटोसिनचं जे प्रोडक्शन असतं ते इम्प्रूव्ह होतं, आणि जे सिम्पटम्स असतात ते आपल्याला कमी एक्सपिरियन्स होतात. त्यामुळे ऑर्गॅझमिक राहणं आणि होणं हे खूप महत्त्वाचं आहे. क्लिटरिसच्या आजूबाजूच्या टिश्यूला स्टिम्युलेट करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की तिकडची एरिया पण ज्या एरियाचं ब्लड फ्लो पण मेंटेन होणं तितकंच महत्त्वाचं असतं. मग वजायनाच्या आतमध्ये राहणारा जो व्हायब्रेटर असतो त्याचा उपयोग असतो की वजायनल टिश्यूजचं ब्लड फ्लो मेंटेन होणं आणि पेल्विक फ्लोअरचं ब्लड फ्लो मेंटेन होणं. सो ह्या 2-3 वेगळ्या पद्धतीने व्हायब्रेटरचा उपयोग होऊ शकतो पोस्ट मेनोपॉझल विमेनमध्ये. ओके मॅडम, आपण मेनोपॉज संदर्भात बोलतोय की वजायनल श्रिंकिंग झाल्यावरचे उपचार, पण बाकी कुठल्या कंडिशन्समध्ये म्हणजे एस्पेशली प्रेग्नन्सी नंतर पण वजायनल श्रिंकिंग होऊ शकतं का, आणि असं जर झालं तर काय उपचार घेता येऊ शकतात? प्रेग्नन्सी नंतर वजायनामध्ये प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या कारणांमुळे होतात. कॉमनेस्ट कारण असतं की डिलिव्हरीच्या वेळेला, फॉर एक्झाम्पल वजायनल इंजरीज झालेल्या असतात, तिथे खूप सुचरिंग लागलेलं असतं. काही डिलिव्हरी जर खूप ट्रॉमॅटिक असली तर तिथे ऑपरेटिव्ह केअर करून ते परत सुचरिंग करायला लागले तर त्यामुळे टाईटनेस येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण एनल स्फिंक्टर इंजरीज म्हणजे संडासाचे जे स्फिंक्टर असतं तिथे इंजरी होणं किंवा वजायनल वॉल्सचं टेअर होणं, जेव्हा हे रिपेअर केलं जातं त्याचं जे हिलिंगमध्ये जे स्कारिंग होतं त्याच्यामुळे वजायनल टाईटनेस एक्सपिरियन्स होतो. सेकंडली आपल्याला माहिती की ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला जे हॉर्मोनल सिक्रिशन्स असतात किंवा जे हॉर्मोन्स प्रोड्यूस केले जातात तेव्हासुद्धा वजायनल ड्रायनेस एक्सपिरियन्स केला जातो, का त्यावेळेला प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण जास्त असतं आणि इस्ट्रोजनचं प्रमाण कमी असतं, आणि खूप ब्रेस्ट फिडिंग बायकांना अनुभव येतो की वजायना आपलं जास्त ड्राय आहे एरवीपेक्षा, आणि ज्यावेळेला आपण इंटरकॉर्स करायला जातो त्यावेळेला आपल्याला लुब्रिकेशनची गरज असते. आता अराउझल न होण्याचे पोस्ट पार्टम पिरियडमध्ये खूप कारणं असतात, त्याच्यामुळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात, फिजिकल असतात, बायोलॉजिकल असतात,
सोशल पण असतात. जी स्त्री खूप करून ब्रेस्ट फिडिंगवरती किंवा मुलासाठी ऐकत असते की अरे आपलं मूल जागं झालं का, ती कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत अराउझलवरती, त्यामुळे अराउझल व्हायला वेळ लागतो. किंवा ब्रेस्ट फिडिंगच्या हॉर्मोनल चेंजेसमुळे इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे अराउझल इझिली होत नाही. किंवा पोस्टपार्टम डिप्रेशन असा प्रकार असतो, त्यामुळे सेक्समध्ये इंटरेस्ट येत नाही किंवा अराउझल होत नाही. ही सगळी कारणं असतात की लॅक ऑफ लुब्रिकेशन आणि अराउझलची. तर त्याचा जो एक्सपिरियन्स असतो तो वजायनल ॲट्रोफीसारखा येऊ शकतो की खूप ड्रायनेस आहे, पेन आहे, डिस्कम्फर्ट आहे. त्यातून पोस्ट डिलिव्हरी काही स्त्रियांना एपिजिओटमी म्हणजे आपण कट देतो डिलिव्हरी करा बेबीचं डोकं बाहेर येताना, तर त्याचं हिलिंग व्यवस्थित झालेलं नसलं किंवा तिथे स्कारिंग असलं तरी खूप दुखतं. ते दुखल्यामुळे तिथे पेल्विक फ्लोर मसलचा स्पॅझम होतो आणि याला आपण सेकंडरी वजायनिसमस असं म्हणतो. तशा कारणामुळे सुद्धा खूप ड्रायनेस येणं, पेनमुळे नकोसं वाटणं. तर हे ॲक्च्युअल श्रिंकेज नसतं, तर तिथे स्कारिंग किंवा इंजरी झाल्यामुळे, तिथे ट्रॉमा झाल्यामुळे हा प्रॉब्लेम असतो. तर त्याचं पण ट्रीटमेंट गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन किंवा कधी कधी वजायनल इस्ट्रोजननी पण ह्याचं ट्रीटमेंट आपण करतो. वजायनल लुब्रिकंट्स असतात, मॉइश्चरायझर असतात, खूप वेगवेगळे उपाय असतात. आज कॉस्मेटिक गायनेकॉलॉजीमध्ये लेझर्स आहेत, प्लेटलेट रिच प्लाझ्मा आहे, वेगवेगळी ट्रीटमेंट्स आहेत जे ह्या स्कार टिश्यूला ट्रीट करण्यासाठी उपयोगी पडतात. तर प्रेग्नन्सी डायरेक्टली रिस्पॉन्सिबल नाही आहे वजायनल श्रिंकेजसाठी, तर हे बाकीचा जो ट्रॉमा आहे किंवा इंजरीज आहेत हे रिस्पॉन्सिबल असतात. राईट. मॅडम, वजायनसमसचा उल्लेख केलात तुम्ही, तर त्याच्यावरही आपण एक स्वतंत्र एपिसोड केलेला आहे की ज्याच्यात इनव्हॉलेंटरीली ते जे वजायनाचे टिश्यूज आहेत, योनी मार्गातले जे स्नायू आहेत, ते आकुंचित पावले जातात. तर ते पण एक प्रकारचं वजायनल श्रिंकिंगच आहे? नाही नाही, ते वजायनामध्ये काही चेंज नसतो. वॅजिनिसमसमध्ये वजायना फक्त ते ड्युरिंग सेक्स ते तेवढ्या पुरतं मसल होतं. स्पॅझम असतो हा. तिथे वजायनामध्ये चेंजेस, हा वजायना ॲक्च्युली खूप फ्लेक्सिबल असतो, तो एक अकॉमोडेटर असतो. वजायनामध्ये फिंगर अकॉमोडेट करू शकतो, पेनिस अकॉमोडेट करू शकतो, बाळाचं डोकं अकॉमोडेट करू शकतो. बेबी डिलिव्हर झाल्यानंतर ते परफेक्टली इलॅस्टिक असतं, ते बाकीच्या ओरिजिनल स्ट्रक्चरला रिटर्न होतं. तर वॅजिनिसमस ही जी कंडिशन आहे हे इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन असते पेल्विक फ्लोअरची, ज्या वजायनाच्या आजूबाजूचे जे मसल्स असतात ते स्पॅझममध्ये जातात फिअरमुळे. आणि ते फिअर आहे की अँटिसिपेशन ऑफ पेन, म्हणजे की आता मला सेक्स करताना खूप दुखणार आहे म्हणून ते नको. तर वॅजिनिसमसमध्ये 2 फॅक्टर्स असतात. नंबर 1 आहे की अँटिसिपेशन, म्हणजे काही व्हायच्या आधीच मनामध्ये खूप भीती असणं. सेक्सबद्दल, प्रेग्नन्सीबद्दल, डिलिव्हरीबद्दल हे सगळं मनामध्ये एक जी स्टोरी बनवली असते की खूप दुखणार आहे, खूप दुखणार आहे, मी मरून जाणार आहे, इतकं दुखणार आहे. आणि मग दुसरा भाग असतो ते ॲक्च्युअल मसल स्पॅझमचा, ज्याच्यामुळे पेन होत असतं, पेनचं परसेप्शन होत असतं. कारण का आपल्याला माहिती की वजायनाचं जे आउटर 1.5 इंचेस आहे तो सगळ्यात सेन्सिटिव्ह असतो. आतमधल्या भागामध्ये तशी नर्व सप्लाय नसते पेनची वजायनाला. सो जे पेन एक्सपिरियन्स करतात ते ॲक्च्युली वजायनाच्या एंट्रन्सलाच एक्सपिरियन्स करत असतात. आणि तिथे जी सेन्सिटिव्हिटी असते ती मसल स्पॅझममुळे किंवा लुब्रिकेशन नसल्यामुळे, अराउझल नसल्यामुळे, तिथे स्किनवरती फ्रिक्शन झाल्यामुळे जे टेअर्स होतात किंवा डॅमेज होतं, त्याच्यामुळे पेन आणि बर्निंग होतं. तो वॅजिनिसमसचा भाग असतो. हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. ॲब्सोल्युटली. येस. तर वॅजिनिसमसमध्ये वजायनल श्रिंकिंग नसतं. सो वजायनल श्रिंकिंगवर ही व्याधी पूर्णतः बरी होऊ शकते का? आणि ह्याच्यासाठी किती सेशन्स लागतात? मध्ये जर गॅप असेल, एस्पेशली तुम्ही म्हणलात की प्रॉब्लेम सुरू होऊन उशिरा जर पेशंट अप्रोच झाला डॉक्टरांना, तर ट्रीटमेंटचं साधारण किती पिरियडपर्यंतही चालू शकते? ॲक्च्युली कुठल्याही गोष्टीचं ट्रीटमेंट त्याच्या कॉजवरती अवलंबून असते. सो फॉर एक्झाम्पल, जर कॅन्सर, रेडिओथेरपी, किमोथेरपी, खूप इंजुरीज, सुचरिंग, स्कारिंग हा जर प्रॉब्लेम असला तर तो रिव्हर्स होणं खूप कठीण असतं. तो आपण ओरिजिनलला ते स्ट्रक्चर घेऊन पोचवू नाही शकत. आपण त्या इंजुरीच्या बरोबर काम करून त्याच्याबरोबर मे बी फिजिओथेरपी आहे, वजायनल डायलेटर्स आहे, इस्ट्रोजन थेरपी आहे, कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी आहे, काही रिज्युव्हिनेशन टेक्निक्स आहेत, काही रिपेअर सर्जरी आहे, प्लास्टिक सर्जरी, अशा सगळ्या गोष्टींचं ट्रीटमेंटची मदत घेऊन तिथे आपण स्पेस क्रिएट करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मग सेक्स थेरपीनी, कपल्स थेरपीनी सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन, इंटिमेसी रिस्टोअर करायला मदत होऊ शकते. पण स्ट्रक्चर पूर्वीसारखं होईलच याची गॅरंटी नसते.
जेव्हा आपण मेनोपॉझल वजायनल ॲट्रोफी किंवा वल्व वजायनल ॲट्रोफीच्या बद्दल बोलतो, तर परत ड्युरेशन किती आहे, किती काळ गेला आहे ज्याच्यामध्ये त्या इस्ट्रोजन डेफिशियन्सीमुळे त्या वजायनामध्ये चेंजेस होत गेलेत, किती काळ झाला आहे की तिकडे यूज नाही केलेलं. त्यामुळे मेनोपॉजचा जो काळ असतो आणि मेनोपॉजच्या नंतरचा, तो मेनोपॉजच्या आधीच्या काळापेक्षा खूप वेगळा असतो. तुम्ही जितका वेळ यूज करत नाही तितकं ते फास्ट लूज होतं. सो वेदर फॉर मेन ऑर विमेन, ती एरिया यूज नाही केली, वजायना स्ट्रेच नाही झाला इंटरकोर्समुळे किंवा सेक्स टॉयच्या वापराने, तर ते जे श्रिंकेज असतं, शॉर्टनिंग असतं, थिनिंग असतं, ते प्रोग्रेसिव्ह असतं. बऱ्याच पेशंट्स माझ्याकडे येतात की डॉक्टर मी येताना वजायनल इस्ट्रोजन प्रिस्क्राईब करते, कसं यूज करायचं ते शिकवते, त्यांना एनकरेज करते, सांगते की तुम्ही तुमच्याकडे सपोज पार्टनर आहे तर तुम्ही इंटरकोर्स एन्जॉय करा, स्वतःसाठी एन्जॉय करा, नसला तर सेक्स टॉय घेऊन हे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कमीत कमी आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही क्लिटरसला सिम्युलेट करणं, वजायनाची स्पेस जी आहे ती मेंटेन करणं, हे खूप महत्त्वाचं आहे. हे जेव्हा मी शिकवते मग ते जातात आणि मग 6 महिन्यांनी परत येतात, मग म्हणतात की परत तसंच व्हायला लागलं. मी म्हणलं मग तुम्ही कंटिन्यू केली का? नाही म्हणे, तुम्ही सांगितलं होतं तेवढं मी 3 महिने केलं, मग बंद केलं. तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की हे जे चेंजेस असतात, इस्ट्रोजन डेफिशियन्सी ही परत येत नसते. तुम्ही आता मेनोपॉझल झाला त्याचा अर्थच की अंडाशयामधली अंडी संपली आहेत, तिथे जे इस्ट्रोजन प्रोडक्शन होते ते बंद झाले, ते परत होणार नाही आहे सुरू. ते परत सुरू न झाल्यामुळे जे चेंजेस आहेत वजायनामध्ये, वल्वामध्ये, क्लिटरिसमध्ये, ते प्रोग्रेसिव्ह आहेत. ह्याचा अर्थ ते रिव्हर्सिबल नाही आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत. तुम्ही जर ती ट्रीटमेंट कंटिन्यू नाही केली, तुम्ही वजायनल इस्ट्रोजन वापरायचं बंद केलं, तर ते चेंजेस परत पूर्वीसारखेच आणि ते रॅपिडली थिन होणं, पातळ होणं, त्याची फ्लेक्सिबिलिटी कमी होणं, लवचिकता कमी होणं, हा प्रोग्रेसिव्ह आहे. आणि त्याच्यावरती म्हणजे असे पण केसेस मी बघितले जिथे ते वजायना इतका तो श्रिंक झालेला असतो की वरचं काही दिसतच नाही, पिशवीचं तोंडही दिसेना असं होतंय, वजायना एकदम शॉर्ट झालेला असतो, तो तपासताही येत नाही, त्याला इतका हुळहुळेपणा आलेला असतो, त्याला हात लावला तरी पेशंट असं म्हणतो की खूप दुखतंय किंवा खूप त्रास होतोय. सेन्सिटिव्हिटी खूप वाढलेली असते. लघवी करताना तिथे आगाग जळजळ होत असते, इतकं की लघवीची जी नळी असते ती पण लूज होऊन ओपन झालेली असते. किंवा कधी कधी उलटं होतं की लघवीची नळी सुद्धा इतकी श्रिंक होते की त्याला पुढे जाऊन युरोलॉजिस्टकडे जाऊन डायलेट करावं लागतं, की लघवीच पास होत नाही. सो वजायनल हेल्थ मेंटेन करणं पोस्ट मेनोपॉज खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. जे पेशंट्स एलिजिबल आहेत त्यांना वजायनल इस्ट्रोजन प्रिस्क्राईब करणं, ते कसं यूज करणं हे शिकवणं, ज्यांचे पार्टनर्स आहेत त्यांनी रेग्युलरली इंटरकोर्स करणं, जर सपोज पार्टनरला सेक्शुअल प्रॉब्लेम असेल तर त्यांनी त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं, आपली स्वतःची मेटाबॉलिक हेल्थ ठेवणं, फिटनेस ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपली पेल्विक फ्लोअर हेल्थ मेंटेन करणं, पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस करणं इम्पॉर्टंट आहे. जर पार्टनर नसला तर सेक्स टॉय कसा यूज करायचा हा तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडे किंवा सेक्स थेरपिस्टकडे जाऊन शिकून घ्या. जर तुम्हाला वाटत असले की पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस आपल्याला येत नाहीत किंवा आपल्याला जमत नाही आहे किंवा आपल्याला कळत नाही आपण काय करतोय, तर फिजिओथेरपिस्टकडे जाऊन शिकून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपली वजायनल हेल्थ मेंटेन होणं लॉंग टर्मपर्यंत खूप महत्त्वाचं आहे, कारण की मेजॉरिटी आपण 80 वर्षापर्यंत जगणार आहोत. हे आता आपलं इनहेरिटन्स आहे, आपल्या कंट्रीचं किंवा आपल्या लाईफस्टाईलचं जे सक्सेस फॅक्टर आहे तो हे आहे की आपण आता 80 पर्यंत जगणार आहोत. पण 80 पर्यंत आपण कसे जगणार आहोत, बरोबर, लॉन्जेव्हिटी आली पण क्वालिटी ऑफ लाईफ आहे का नाही हे आपल्यावरती अवलंबून असतं. अगदीच. म्हणजे ते 80 वर्षांपर्यंत जगणार होतं, ते क्वालिटी लाईफ असावं, यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत विचार करता व्हजायनल हेल्थ ही खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामुळे फक्त व्हजायनल हेल्थ इज नॉट जस्ट रिलेटेड टू सेक्स. सेक्स हा एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे, नो डाऊट, पण बाकी ओव्हरऑल हेल्थमध्ये पण व्हजायनल हेल्थ खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. तर त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीनं व्हजायनल हेल्थचा, विशेषतः पोस्ट मेनोपॉज, हा खूप जास्ती विचार करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठीच जे आपण डिस्कस केलं सगळं, म्हणजे सेक्स टॉईज असतील, व्हायब्रेटर असतील, तर याच्याकडे बघण्याचा पण दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हणजे दरवेळेला काहीतरी इंटिमसी रिलेटेडच आहे असं नसून तुमची ती त्या जागेची हेल्थ त्याने इम्प्रूव्ह होणार आहे, ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होणार आहे. सो हा सगळा विषय त्याच्यामुळे
खोलात ना अधिक तर शिकण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे आणि तो इम्प्लिमेंट करण्याची, आणि जी काही मदत लागेल तर तेव्हा ॲप्रोप्रिएट तुमचे जे कोण गायनेकॉलॉजिस्ट असतील, सेक्स थेरपिस्ट असतील, त्यांना विनासंकोच अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं हा पॉडकास्ट आपला मुख्यतः स्त्रियांसाठी आहे. म्हणजे पुरुष ऐकतात ही चांगलीच गोष्ट आहे, त्यांनाही त्यांच्या वाईफची काळजी आहे म्हणूनच ते ऐकत असतील, पण स्त्रियांनीही आवर्जून ऐकला पाहिजे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करायला, गप्पा मारायला. ऐकत राहा व्ही फॉर वजायना पॉडकास्ट. आणि हो, यूट्यूबवर खूप चांगला रिस्पॉन्स आहे, त्याच्यामुळे तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या एपिसोडची नोटिफिकेशन्सही तुम्हाला येत राहतील. व्ही फॉर वजायनाचा नवीन एपिसोड दर गुरुवारी रात्री 9 वाजता रिलीज होत असतो, आणि त्याच्यामुळे पुढच्या एपिसोडची नोटिफिकेशन्सही तुम्हाला नक्की येत राहतील. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.